स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न पडले असतील. रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आली आहे आणि आपल्याला अजून सुद्धा समजलं नाहीये की डेट एक्सटेंड होणार आहेत का नाहीयेत. ज्या मुलांनी फॉर्म फिल केलेत त्यांना पण बराचसा प्रश्न मनामध्ये आहे की माझा फॉर्म सबमिट झालाय का आणि इथून पुढे मला काय करायचंय. या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथून पुढे येणाऱ्या महत्त्वाच्या प्रोसेस जसं की कॅप राऊंड असेल, मेरिट लिस्ट असेल किंवा मग स्पॉट राऊंड असतील त्याच्याबद्दल ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहणार आहे. जेव्हा आपण या व्हेरिफिकेशन, रजिस्ट्रेशन या सर्व गोष्टींचा विचार करतोय ना, तेव्हा तुम्ही नक्कीच सगळ्यांनी बऱ्यापैकी मुलांनी फॉर्म फिलिंग केली असेल. काही जणांचे अजून सुद्धा रजिस्ट्रेशन राहिलेले आहेत. मी जसं सांगितलं डेट्स एक्सटेंड होणार आहेत आणि होतील. माझा पूर्ण विश्वास आहे डेट एक्सटेंड होणार आहेत. पण जेव्हा डेट एक्सटेंड होतील तेव्हा तर तुमचं हे सगळे प्रोसेस चालणार आहेत. तुम्हाला थोडासा टाइम पण मिळणार आहे. पण एक थोडासा कसं असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड दोन्ही आपण विचार करूया. आज दुपारी 2-3 वाजेपर्यंत तुम्ही वेट करा. फॉर्म फिलअप करून ठेवा, सबमिट करू नका. ठीक आहे. जर तुम्हाला थोडासा वेट करायचा आहे लास्ट मोमेंट पर्यंत तसं होईल, माझ्या हिशोबाने डेट एक्सटेंड होईलच. पण तरी तुम्ही काय करू शकता की नाही, भीती वाटते खूप, कारण उद्याचा दिवस व्हेरिफिकेशनला आहे. ठीक आहे. आज फक्त रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं, उद्या पुन्हा तुम्हाला व्हेरिफिकेशनला ते वेळ देणारच आहेत. सो मी काय सजेस्ट करेन, फार तर फार तुम्ही काय करा, कारण लक्षात घ्या त्यांना तो GR अपडेट करावा लागेल. त्यांनी जे इन्फॉर्मेशन ब्राउचर काढलेले आहे ते त्यांना अपडेट करावं लागेल. मग पुन्हा रजिस्ट्रेशन एक्सटेंड होतील आणि सगळ्या गोष्टी त्यांना केल्याशिवाय ते सगळं प्रोसेस बंद करता येणार नाहीये. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. जो नवीन GR आलाय त्या अकॉर्डिंगली पहिले इन्फॉर्मेशन ब्राउचर अपडेट होईल. इन्फॉर्मेशन ब्राउचर अपडेट झाल्यानंतर मग हे डेट्स वगैरे सगळे एक्सटेंड होणार आहे. सो एक्सटेंड तर होणार आहे हे मला 100% गॅरंटी आहे. पण तुम्ही चिंता करू नका. जर तुम्हाला फार भीती वाटते ना, तो ओपन मधून रजिस्टर करून घ्या. ठीक आहे. जर आज दुपारी 2-3 वाजेपर्यंत नाही झालं तर ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं, मी प्रत्येकाला काय सजेस्ट करेन, तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड ऑलरेडी तुमच्याकडे आहे. त्या लॉग इन आयडी पासवर्डचं यूज करून तुम्ही लॉग इन करून बघा तुमच्या लॉग इन मध्ये काय दिसतंय. जमलंच तुम्ही स्क्रीनशॉट तिथे अटॅच करा किंवा बेसिकली लक्षात घ्या तुम्हाला रेड मेसेज येतोय का ग्रीन मेसेज येतोय हे पहिले आयडेंटिफाय करा. म्हणूनच मी इथे ग्रीन पेनने लिहिण्याचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला ग्रीन रंगामध्ये मेसेज येतोय देन यू आर डन. तुमचं काय लिहिलंय, युअर ऍप्लिकेशन इज कन्फर्म, म्हणजे काय तुम्ही फॉर्म भरलाय अँड व्हेरीफाईड, म्हणजे तो व्हेरीफाय पण झालाय. मग तो तिथे लिहिलं असेल ई स्क्रुटिनने झालाय किंवा फिजिकलने झालाय. बट तुम्ही लॉग इन करून चेकआउट करा. जर ग्रीन याच्यामध्ये तुम्हाला मेसेज तिथे दिसतोय म्हणजे तुमचं काम झालेलं आहे. आता बऱ्याच जणांचे रेड मध्ये मेसेज असतील तर ते व्यवस्थित समजून घ्या काय आहेत. जर रेड मध्ये लिहिलंय युअर ऍप्लिकेशन इनकम्प्लीट म्हणजे तुमचा फॉर्मच फिल झालेला नाहीये. डोक्यात ठेवा, फॉर्म भरला गेलेला नाहीये. आता जर तुम्ही म्हणलात की रेड मध्ये फक्त युअर ऍप्लिकेशन पहिला शब्द दिलाय इनकम्प्लीट म्हणजे फॉर्मच सबमिट झालेला नाहीये, नीट सबमिट करा, फॉर्म चेकआउट करा तुमचा सबमिट होतोय नाही होतोय, इथेच प्रॉब्लेम आहे. ओके. जर तुम्हाला असं दिसतंय की ऍप्लिकेशन कम्प्लीट याचा अर्थ काय, तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे. ओके. ऍप्लिकेशन सबमिट याचा अर्थ फॉर्म सबमिट केलेला आहे. पण तुमचं काय झालंय, ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन इथे राहिलेलं आहे. ओके. म्हणजे जर तुम्ही ई स्क्रुटिनीला राहिला असेल तर ते तिथे राहिलेलं असेल, फिजिकल व्हेरिफिकेशनला राहिलं असेल तर तिथे राहिलं असेल. लक्षात घ्या, कधी कधी काय होत आहे, 4-4, 5-5 दिवस होत आहेत पण मुलांचे व्हेरिफिकेशन ई स्क्रुटिनीला टाकल्यामुळे होत नाहीये. पण डोंट वरी, ते सगळ्यांचे व्हेरिफिकेशन कंप्लीट करतील. कधी कधी काय होतं, त्यांच्याकडे बॅकलॉग राहतो तर लास्ट डेट कन्सिडर करून ते करतील. ठीक आहे. आणि फार भीती वाटत असेल तर जवळपासच्या कॉलेजमध्ये जा, तिथे कन्वर्ट टू फिजिकल आहे, जवळपासच्या कॉलेजमध्ये जा तिथे जाऊन व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्या. बट त्यांचं काम असतं ते सगळं करणं. त्यांचे नाही झालं तर CET सांगता आमची तारीख वाढवा, आमचे एवढे मुलं राहिलेत म्हणून. सो तुम्ही काळजी करू नका, सगळ्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे. बट जर एखादाच इश्यू येत असेल, भीती वाटत असेल तर सरळ जवळपासच्या कॉलेजमध्ये जा आणि त्याला फिजिकलमध्ये तुम्ही कन्वर्ट करून घ्या. एकदम सिंपल. आय होप तुमच्या लक्षात आलं. सो हे 3 मेसेजेस तुमच्या समोर दिसतील. हे 3च मॅक्झिमम पॉसिबिलिटीज आहेत. सो त्याच्याप्रमाणे ग्रीन असेल तर यू आर डन. आता जर तुमचं ग्रीन येतं त्याच्या पुढे तुम्हाला काही एक गोष्ट करायची नाहीये. जर तुम्हाला काही अपडेट करायचं नसेल तर तुमचं काम झालेलं आहे. आता 2 किंवा 4 तारखेला मेरिट लिस्ट येणार आहे, तेवढंच तुम्हाला करायचंय. त्याच्या आधी तुम्हाला तुमची कॉलेजची लिस्ट बनवून घ्यायची आणि ब्रांच लिस्ट तुम्हाला बनवून घ्यायची. बाकी तुमचं सगळंच्या सगळं काम झालेलं आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, काय करायचंय काय नाही आणि कसं कसं लॉग इन करून चेक करायचंय. अजून एक सजेशन असेल की जर तुमच्याकडे तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड आहे, तो जर दुसऱ्याने कोणी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला असेल किंवा चान्स आहे की कोणाला पासवर्ड माहित असेल तर सजेस्ट करेन की पासवर्ड चेंज करून घ्या, जेणेकरून काही एक टेन्शन तुम्हाला येणार नाहीये. आय होप या सर्व गोष्टी सगळ्यांना क्लिअर झाल्या असतील. आणि राहिला विषय एक्सटेंड व्हॅलिडिटीचा, डेट व्हॅलिडिटी एक्सटेंड होईल की नाही, नक्की होईल, काळजी करू नका. बट एनिवेज 5 वाजेपर्यंत तसा वेळ आहे, रात्रपर्यंत वेळ आहे. तरी मी काय सजेस्ट करेन की फॉर्म फिलअप करून ठेवा.
2-3 वाजता सबमिट करून टाका, कारण उद्याचा दिवस व्हेरिफिकेशनला आहे आणि डेट तोपर्यंत नक्की मी सांगतो बातमी येईलच, डेट एक्सचेंज होतीलच. बट आपण दोन्ही साईडने प्रिपेअर राहूया, ठीक आहे, की बाबा फॉर्म फिलअप करून ठेवूया, सबमिट करायचं ठेवूया. जर डेट एक्सचेंज झाली तर ठीक आहे, नाही सबमिट करून टाका, कारण उद्याचा दिवस पुन्हा व्हेरिफिकेशनला भेटतोच. समजा वर्स्ट केस सिनेरिओ नाही झाली तर, बट होणार हे 100% मला गॅरंटी आहे, काळजी करायची गरज नाहीये. बट सीईटी सेलच्या वेबसाईटला लक्ष देत राहा. आय होप सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आता मी रात्रीचे 2 वाजलेत तेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो. मे बी आतापर्यंत काही अपडेट आलेला नाहीये. जर तसा काही अपडेट आला तर तोही मी कम्युनिटी पोस्ट असेल किंवा मग मी चॅनलमध्ये व्हिडिओ पोस्ट करून तुम्हाला नक्की सांगणार आहे. सो तुम्ही काही काळजी करायची गरज नाहीये, फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. 2-3 प्रश्न कोडिंग कोर्सबद्दल येत होते की दादा एनरोलमेंट चालू झाली आहे की नाही, किंवा दादा माझे जे एनरोलमेंट चालू आहे तर मला व्हिडिओ लेक्चर्स दिसत नाहीयेत. अजूनपर्यंत व्हिडिओ लेक्चर्स पोस्ट केलेले नाहीयेत. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मी अनाऊन्स करेन की कधी लेक्चर पोस्ट करणार आहे, काय होणार आहे, आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आय होप सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.